हालेलुया. सर्वजण मोठ्याने हालेलुया. आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये उठून उभं राहावे सर्वजण. आणि या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. प्रभुदेवा ती स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आहेस. प्रभू तू राजांचा राजा आहेस. तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा तू आमचा तारण करता आहेस. प्रभू तू आमचं तारण केलं, आमचा उद्धार केला. आमच्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा केली. तू आम्हाला शुद्ध केलं, पवित्र केलं. आणि परमेश्वरा तुझ्या पात्रतेचं तू आम्हाला बनवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद. प्रत्येकानं परमेश्वराला प्रार्थना करा. प्रत्येकानं आपले डोळे बंद करा आणि परमेश्वराला स्तुती करा. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वर. येशू तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा आम्ही तुला स्तुती करतो, प्रशंसा करतो. इथं जमा असलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा तुझं वचन सांगत आहे की जिथं दोघं तिघ आहेत तिथं तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती आहे. आम्ही विश्वासानं पाहतो की परमेश्वरा तू आमच्या भक्तीमध्ये उपस्थित असणार आहेस. प्रभुदेवा तू आमच्या प्रार्थनेमध्ये परमेश्वरा तुझी उपस्थिती असणार आहे. प्रभुदेवा त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही जे काही जमले लोक आहोत, आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा असू दे. आम्हा प्रत्येकावरती तुझी दया असू दे परमेश्वरा. प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तू प्रत्येकाला इथे घेऊन ये अशी आम्ही अकराची प्रार्थना करत आहे. प्रत्येकाला प्रभुदेवा रबाच्या प्रार्थनेचं महत्त्व कळू दे. प्रभुदेवा सर्व आळस कंटाळा झटकून परमेश्वरा मंदिरामध्ये प्रत्येकानं यावं आणि परमेश्वरा एकत्र तुझी आराधना करावी, यासाठी प्रत्येकावरती तुझी कृपा कर. आम्हा प्रत्येकाला तू एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. नांदेडमध्ये होणारी सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक ठिकाणी होणारी भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला आज तू अनुभव दे. प्रत्येकाशी आज तू बोल परमेश्वरा. प्रत्येकाशी आज भेट घे. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाची सुद्धा तू भेट घे. आम्हा प्रत्येकाशी बोल आणि याच्या भक्तीद्वारे तू गौरवलं जा, तुझी महिमा होऊ दे अशी आम्ही प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा. पुन्हा एकदा आजची होणारी सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. आपण उपासनाच एक गीत गाणार आहोत. उपासना संगीत 126 नंबरचं आहे. संपूर्ण जगात एकता, ख्रिस्ताला दरी मी. राये मला
पावलो आनंदी सुखी मी झालो दया जीवात्मा सोपिला सदा तो रक्षणा तो न्यायकारी हे मला नाहीच सोडणार जीवात्मा दया जीवात्मा सोपिला तो रक्षणा तो न्यायकारी हे मला नाहीच सोडणार ख्रिस्त राये मला मामरातारिले दिव्य तेज मामा मानी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी स्वर्गात माझा कष्ट तो अक्षय वाढवी मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी स्वर्गात माझा हर्ष तो अक्षय वाढवी ख्रिस्त राये मला पामरातारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो संपूर्ण जगा एकता ख्रिस्ताला धरी मी दयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी दया लज्जान मानी मी ख्रिस्त राये मला पामरातारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो हालेलुया थँक यू जीसस धन्यवाद या वेळेमध्ये आपण सर्वजण बसून घेऊया पुन्हा एकदा काही गीत गाऊ आणि प्रभूला धन्यवाद देऊया ओ आकाश सूर्य चंद्रमा स्तुती करू सारा भूमंडळ हे गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊ ओ आकाश सूर्य चंद्रमा स्तुति करो सारा भूमंडल ओ आकाश सूर्य चंद्रमा स्तुति करो सारा भूमंडल यीशु ने तुझसे प्रेम किया तेरे लिए अपना प्राण दिया यीशु ने तुझसे प्रेम किया तेरे लिए अपना प्राण दिया नरक से आत्मा को बचा लिया नरक से आत्मा को बचा लिया अनंत जीवन सबको दिया ओ आकाश सूर्य चंद्रमा स्तुति करो ओ आकाश सूर्य चंद्रमा स्तुति करो सारा भूमंडल अनुग्रहकारी प्रिय यीशु धर्मी होकर वो दुख सहा अनुग्रहकारी प्रिय यीशु
प्रेमी होकर वो दुख सहा, हरा दिया बैरी शैतान को, हरा दिया बैरी शैतान को। मृत्यु पर यीशु विजयी हुआ। ओ आकाश सूर्य चंद्रमा स्तुति करो सारा भूमंडल। ओ आकाश सूर्य चंद्रमा स्तुति करो सारा भूमंडल। दूतों ने सुनाया सुसमाचार, यीशु जी उठा है जरूर। दूतों ने सुनाया सुसमाचार, यीशु जी उठा है जरूर। जाके बताओ ये सुसमाचार, बाजे बजाते गाते जय जयकार। जाके बताओ यह सुसमाचार, बाजे बजाते गाते जय जयकार। ओ आकाश सूर्य चंद्रमा स्तुति करो सारा भूमंडल। ओ आकाश सूर्य चंद्रमा स्तुति करो सारा भूमंडल। यीशु ने तुझसे प्रेम किया, तेरे लिए अपना प्राण दिया। यीशु ने तुझसे प्रेम किया, तेरे लिए अपना प्राण दिया। नरक से आत्मा को बचा दिया, नरक से आत्मा को बचा दिया। अनंत जीवन सबको दिया। ओ आकाश सूर्य चंद्रमा स्तुति करो सारा भूमंडल। ओ आकाश स्तुति करो सारा भूमंडल। राजा राजा यीशु राजा जगावर राज करे। हालेलुया हालेलुया हालेलुया, त्याचा धन्यवाद करा। राजाचा राजा येशू राजा जगावर राज करे। हालेलुया हालेलुया हालेलुया, त्याचा धन्यवाद करा। यहोवाचा धन्यवाद करा, कारण तो चांगला आहे। त्याची दया सदाची आहे। धन्यवाद करा यहोवाचा, यहोवाचा धन्यवाद करा, कारण तो चांगला आहे। त्याची दया सदाची आहे। धन्यवाद करा राजा, राजाचा राजा येशू राजा जगावर राज करे। हालेलुया हालेलुया हालेलुया, याचा धन्यवाद करा। त्याने आपल्या बुद्धीने आकाश बनविले। त्याची करुणा सदाची आहे। धन्यवाद करा। त्याने आपल्या बुद्धीने आकाश बनविले। त्याची करुणा सदाची आहे। धन्यवाद करा सर्व राजाचा, राजाचा राजा येशू राजा। हालेलुया, त्याचा धन्यवाद करा। तो प्रभूचा प्रभू आहे, त्याचा धन्यवाद करा। त्याची करुणा सदाची आहे। धन्यवाद करा तो प्रभूचा, तो प्रभूचा प्रभू आहे, त्याचा धन्यवाद करा। त्याची करुणा सदाची आहे। धन्यवाद करा
सर्वच राजांचा राजांचा राजा येशू राजा जगावर राज करे. हालेलुया 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 त्याचा धन्यवाद करा. राजांचा राजा येशू राजा जगावर राज करे. हालेलुया 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 त्याचा धन्यवाद करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वजण मोठे ना हालेलुया हालेलुया. सर्वजण आनंदी आहेत. नाश्ता केलेला आहे सगळ्यांनी. ओके, तर आपण मोठ्या आवाजामध्ये गीत गाय. येशू तू अच्छा आहे, तू बहुत अच्छा. कारण जेव्हा आपण गीत गातो मोठ्या आवाजामध्ये उल्हासानं, तेव्हा ती आराधना परमेश्वर मान्य करतो. हालेलुया. इथं येऊन पुतळ्यासारखं बसून आपण गीत गायलो तेव्हा आशीर्वाद देणार नाही. हालेलुया. समजत आहे? म्हणून रविवारी आपण उत्तेजित होणं गरजेचं आहे, प्रोत्साहन. कारण आज आपण सामूहिकरित्या परमेश्वराची आराधना करायला आलेलो आहे. हालेलुया. म्हणून आपल्यामध्ये तो आनंद पाहिजे. म्हणून आपण इथे येऊन बसायचं आणि पुतळ्यासारखं राहायचं नाही. हालेलुया. जेव्हा मन करत आहे, आत्मा सांगत आहे, जब आत्मा कहता है कि हाथ उठाकर आराधना करो, हमें हाथ उठाकर आराधना करनी. जब आत्मा कहता है घुटने पर जाओ, हमें घुटने पर जाकर आराधना करना है. हालेलुया. आजू बाजू का घुटने पर जाए या न जाए, आजू बाजू का हाथ उठाए या न उठाए, उससे हमें मतलब नहीं. लेकिन मैं पूरे दिल से क्या करूंगा? परमेश्वर की आराधना करूंगा. हालेलुया. मग या वेळेमध्ये आपण पूरे दिल से हम आराधना करें कि यीशु तो अच्छा है, तू बहुत अच्छा है. तू बहुत अच्छा
बहुत अच्छा है। यीशु तो अच्छा है। यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु तो अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। हालेलुया। हम सब लोग खड़े होकर प्रभु की आराधना करेंगे। आओ हम यहोवा का धन्यवाद करें अपने सारे हृदय से वंदना करें। ये गीत गाएंगे और प्रभु की स्तुति करेंगे। आओ हम यहोवा का धन्यवाद करें अपने सारे हृदय से वंदना करें। आओ हम यहोवा का धन्यवाद करें अपने सारे हृदय से वंदना करें। उसके पाठ को में स्तुति करें और ललकारे। उसके पाठ को में स्तुति करें और ललकारे। जिसने बनाया हमें वो है हमारा आधार। जिसने बचाया हमें वो है हमारा उद्धार। जिसने बनाया हमें वो है हमारा आधार। जिसने बचाया हमें वो है हमारा उद्धार। उसकी हो जय जय हो आराधना, वो है सभी का प्रधान। उसकी हो जय जय हो आराधना, वो है सबों का प्रधान। आओ हम यहोवा का धन्यवाद करें अपने सारे हृदय से वंदना करें। आओ हम यहोवा का धन्यवाद करें अपने सारे हृदय से वंदना करें। उसके पाठ को में स्तुति करें और ललकारें। उसके पाठ को में स्तुति करें और ललकारें। अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें। वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें। अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें। वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें। वो है जग का दाता और तारनहार, उसकी हो जय जय सदा। वो है जग का दाता और तारनहार, उसकी हो जय जय सदा। आओ हम यहोवा का धन्यवाद करें अपने सारे हृदय से वंदना करें। आओ हम यहोवा का धन्यवाद करें अपने सारे हृदय से वंदना करें। उसके पाठ को में स्तुति करें और ललकारें। उसके पाठ को में स्तुति करें और ललकारें। उसके पाठ को में स्तुति करें और ललकारें। थँक यू जीसस। आपण आपले डोळे बंद करूया। या वेळेमध्ये हम आपली आंखें बंद करेंगे। थँक यू जीसस। हालेलुया, हालेलुया। थँक यू जीसस। धन्यवाद प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो, कारण तू अद्भुत असा परमेश्वर आहेस. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया.
सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा आमेन, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा आमेन। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा आमेन, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा आमेन। हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा। तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा। तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा आमेन, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा आमेन। थँक यू जीसस। प्रभू देवा, तू सर्व सृष्टीचा निर्माण करत आहेस। प्रभू येशू, तुझ्यासारखा कोणी नाही। धन्यवाद धन्यवाद देतो। या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद केलेले असताना हमने आंखें बंद कर ली है और हम पूरे दिल से प्रभु को आराधना करेंगे। प्रभु को कहेंगे कि ये मेरा जीवन तेरे हाथ में मैंने सौंप दिया है। मेरा तन मन धन सब तेरा है, इन्हें शैतान को छूने न देना।
उस प्रभु को हम प्रार्थना करेंगे कि हमारे जीवन में जो भी शैतान के अटैक्स आ रहे हैं, प्रभु यीशु हमारी रक्षा करना। प्रभु यीशु मेरी खुद की रक्षा करना। प्रभु यीशु मेरे परिवार की रक्षा करना, ताकि मैं उस शैतान पर विजय पा सकूं, ताकि मैं उस हारे हुए शैतान को फिर से हरा सकूं। पूरे दिल से वो गीत गाएंगे और आराधना करेंगे। प्रभु को अपना जीवन हम समर्पण करेंगे। हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा। तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। सर्वजन मोठ्या ना, हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा। तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। आहा हा हा लेलुया, आहा हा हा लेलुया, आहा हा हा लेलुया, आहा आमेन, आहा हा हा लेलुया, आहा हा हा लेलुया, आहा हा हा लेलुया, आहा आमेन। अब तू नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना। जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना। जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। हाथ उठाकर आहा हा हा लेलुया, आहा हा हा लेलुया, आहा हा हा लेलुया, आहा आमेन, आहा हा हा लेलुया, आहा हा हा लेलुया, आहा हा हा लेलुया, आहा आमेन। थैंक यू, थँक यू जीसस। प्रभू परमेश्वर, आमच्या अंतःकरणाची परिस्थिती तुला माहित आहे। हे प्रभु परमेश्वर, हमारे दिल की बेचैनी आपको मालूम है। थँक यू जीसस। इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरण परमेश्वराला माहित आहे। त्या परमेश्वरावरती आपण विश्वास ठेवत असताना, उस परमेश्वर पर हम विश्वास रखे जीवन जीते हैं, तो हमें किसी बात का डर नहीं होना चाहिए, क्योंकि वो परमेश्वर आप लोगों के साथ है। वो परमेश्वर आप लोगों के साथ में चल रहा है। थैंक यू जीसस, क्योंकि वो हमारी नैया कभी भी डुबाने नहीं वाला। जेव्हा येशूचे शिष्य त्या बोटीमधून जात होते, शिष्यांना वाटले की आम्ही आता मरणार, पण येशूने त्या वाऱ्याला धमकावलं। जब यीशु के चेले और यीशु वो नाव में जा रहे थे, समुद्र में बवंडर आ गया। चेलों को लगा कि हम डूबने वाले हैं, हम मरने वाले हैं, लेकिन उन्हें ये पता नहीं था कि
जो जीवन देने वाला प्रभु वो उनके नाव में है। कभी कभी हम भी भूल जाते हैं कि वो जीवन देने वाला परमेश्वर हमारे जीवन रूपी नाव में है। हमें घबराने की जरूरत नहीं। बहुत सारे भवंडर हमारे जीवन में आएंगे, हमें ऐसा लगेगा कि हम डूबेंगे, हम मर जाएंगे, लेकिन एक बात हम सभी को याद रखना है कि वो जीवित परमेश्वर आप लोगों के जीवन में है। वो आप लोगों को कभी भी डूबने नहीं देगा। जैसे योना के लिए परमेश्वर ने एक फिश को तैयार किया, वैसे ही परमेश्वर की योजना है आप लोगों के लिए अद्भुत है। वो आप लोगों को डूबने नहीं देगा, वो आप लोगों को तकलीफ में हर समय रहने नहीं देगा, क्योंकि वो परमेश्वर हम सब लोगों के साथ है। हमें घबराने की जरूरत नहीं, हमें डरने की जरूरत नहीं, क्योंकि वो परमेश्वर विजयी परमेश्वर है। वो परमेश्वर ने आप लोगों को वो विजय दिया है। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, हालेलुया। थँक यू लॉर्ड, धन्यवाद देतो प्रभू देवा। इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर प्रभू देवा। प्रत्येक व्यक्तीची जी मनस्थितीमधून प्रत्येक जण जात आहे प्रभू देवा, ते तुला माहित आहे प्रभू देवा। तू सर्व गोष्टीमध्ये मार्ग काढणारा परमेश्वर आहेस प्रभु देवा। हर एक की बेचैनी आपको मालूम है, आप हम सभी लोगों के साथ हैं। हमें विश्वास रखते हैं क्योंकि आप हमें कभी डूबने नहीं देने वाले हैं प्रभु देवा। तो आम्हाला कधीच बुडू देणार नाहीस, तर परमेश्वरा तू आम्हाला जीवन देण्यासाठी आलेला आहेस। इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मनात देत आहे। प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर। सर्व निराशा, सर्व दुःख, सर्व वेदना, सर्व त्रास येशू तुला माहित आहे प्रभुदेवा। तू प्रत्येकाचं सांत्वन कर प्रभुदेवा। तू प्रत्येकाला प्रभुदेवा धैर्य आणि धाडस दे परमेश्वरा। पवित्र आत्मा प्रत्येकाला स्पर्श कर येशू, प्रत्येकाला स्पर्श कर प्रभुदेवा। तुझा सामर्थ्याचा हात प्रत्येकावरती येऊ दे प्रभुदेवा। प्रत्येकाला एक नवीन ऊर्जा मिळू दे परमेश्वरा आज येशू। तू प्रत्येकाला स्पर्श कर। थँक यू जीसस, हालेलुया। प्रत्येकाने प्रार्थना करा की परमेश्वरा तुम्हाला स्पर्श कर प्रभुदेवा। मी खचून गेलेलो आहे प्रभुदेवा, मी खूप निराशेमध्ये आहे प्रभुदेवा, मी खूप त्रासामध्ये, खूप वेदनेमध्ये आहे प्रभुदेवा। तू माझं सांत्वन कर। सर्वांनी प्रार्थना करा। आज परमेश्वर तुमचं सांत्वन करणार आहे। आज परमेश्वर तुम्हाला स्पर्श करणार आहे। आज परमेश्वर तुमच्या अंतःकरणामध्ये शांती देणार आहे। हालेलुया, थँक यू जीसस, हालेलुया, हालेलुया। प्रत्येकाचं जीवन आत्म्यानं भरून जाऊ दे परमेश्वर। प्रत्येकाचं जीवन तुझ्या शांतीनं भरलं जाऊ दे। इथं बसलेल्या प्रत्येकाला प्रभुदेवा तू सांत्वन कर प्रभुदेवा। तू प्रत्येकाच्या पाठीवरती मायेचा हात फिरवत आहेस। प्रत्येकानं ते फील करा। तो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे। तो तुमच्या डोक्यावरून हात फिरवत आहे। त्यानं तुम्हाला त्याच्या मिठीमध्ये घेतलेला आहे प्रिया, कारण तो तुमच्यावरती प्रेम करत आहे। तो तुम्हाला सोडणार नाही। वो परमेश्वर आप सभी से प्यार करता है। वो आप लोगों को छोड़ने वाला नहीं है। हालेलुया, थैंक यू जीसस, हालेलुया। थैंक यू जीसस। हम सब लोग अपनी आंखें बंद करके कुछ देर तक ऐसे ही खड़े रहेंगे। वो शांति को महसूस करेंगे जो शांति आज आप सब लोगों को परमेश्वर देने वाला है। Thank you, Jesus.
Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. या वेळेमध्ये ज्यांना देवाचा आत्मा प्रेरणा देत आहे त्यांनी प्रार्थना करा। जिन लोगों को परमेश्वर का आत्मा प्रेरणा दे रहा है वो लोग प्रार्थना करेंगे। प्रभू परमेश्वरा, आज आम्ही सगळं एकत्र आलेलो आहोत, तुझी आराधना करणार आहोत, करत आहे। प्रभू तू आमच्या सोबत हो, तुझ्यावर आशीर्वाद दे। प्रभू तू आमच्यामध्ये आहे, एक खात्री आम्हाला आहे, कारण प्रभू तू सर्वांना एकत्र केलेले आहे, चर्चला आणलेले आहे, आणि प्रभू तुझ्या प्रीतीमध्ये, तुझ्या प्रेमामध्ये तू आम्हाला बांधून आहे। हे परमेश्वरा, तू आमच्या मनाचा ठाव घे, आमच्या मनात काय दुखीता सुरू आहे, काय तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ आणण्याची शक्ती दे, तुझ्या सोबत राहण्याची आम्हाला संधी दे। प्रभू तुझे शास्त्र वाचून प्रार्थना करण्याची आम्हाला संधी दे। बाबा तू आमच्यावर आशीर्वाद दे, आम्ही नेहमी तुझ्यात आणि तुझ्यात राहावं। प्रभू आज मला अभिमान आहे की आम्ही ख्रिस्ती आहोत आणि तुझ्याजवळ आहे, तुला ओळखतो, तुझी आराधना करतो, तुझ्या जवळ आहे। प्रभू तू आम्हाला आशीर्वाद देत करशील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। सर्वांना तू आशीर्वाद देत करतो, सगळ्यांच्या समस्या तू जाणणारा बाप आहेस। सगळ्या समस्या प्रभू तू अशा प्रकारे नाहीशा कर की जशा नव्हत्याच। प्रभू परमेश्वरा, तू सगळ्यांना आशीर्वाद कर। कोणताही प्राणी असा नाही की ज्याला समस्या नाही, प्रत्येकाला समस्या असतात आणि प्रत्येकाचा तू घालणारा बाप आहेस। कारण प्रभू तू आम्हाला निर्माण केलं, तर तू आमची काळजी घेणारा बाप आहेस, आणि मला पूर्ण खात्री आहे की तू आमची काळजी घेतली आहे आणि तू घेणार आहेस। बापा आमच्या डोक्यावर तुझा आशीर्वादाचा हात नेहमीच राहू दे। आम्ही जरी तुझ्यापासून भरकटलो तरी तू आम्हाला तुझ्या कळपात आण आणि तुझ्या आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर आम्हाला तुझ्या कळपात ठेव, आम्हाला तुझ्या तू आमचं साहित्य आज सगळ्यांना आशीर्वाद सगळ्यांचं साहित्य प्रार्थना करू, तुझ्या चरणाचं अर्पण करू, तुझ्या गोड आणि पवित्र नामाची विनंती करू। आमीन आमीन। हम सब लोग बैठेंगे नीचे। जेवणामध्ये आपण साक्ष घेणार आहोत। श्यामबद्दल साक्ष झाले होते आणि त्यानंतर आपण स्तोत्रवाचन घेणार। स्तोत्रवाचनानंतर ऑफरिंग घेणार आहे। ऑफरिंगला जर कोणाला गीत गायचं असेल तर तुम्ही तयारी करू शकता। साक्षात होते। प्रेज लॉर्ड। साक्षाची वेळ आहे, देवाची स्तुती गुणगान करण्याची वेळ आहे। आपल्याला जे आठवड्याभरामध्ये देवाने जे आपल्याला सांभाळलेलं आहे आणि जे अनुभव दिलेला आहे ते आपण साक्षाद्वारे देवाकडे चरणाकडे अर्पण करू आणि सगळ्यांना प्रोत्साहित करू। टेस्टिमनी का टाइम है, तो ये इस टाइम में अपन साक्ष्य देके प्रभु के बारे में अपन बता सकते हैं। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते। आतापर्यंत परमेश्वराने सांभाळलं, कुठलं जाता येताना गाडीवरून जात असताना रस्त्याचे काम चालू आहे, तरी सुद्धा परमेश्वराने सुखरूप येत आहे, सुखरूप आणत आहे। आणि सध्या मी जिथे राहत आहे तो रस्ता 10 वर्षापासून नव्हता, फार कच्चा रस्ता होता आणि पावसाळ्यात खूप त्रास होत होता। पण परमेश्वराच्या दयेने खूप वेळी सध्या तिथे जे आमदार आहेत त्यांनी लक्ष घालून आमचा रस्ता करून दिला, म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद। प्रेज लॉर्ड। आंटी खूप लांबून खूप दूर जातात आणि प्रभू त्यांच्या जाण्या येण्यामध्ये सुखरूप करत आहे, याबद्दल देवाचे आभार। आणि त्यांचा जो घरचा रस्ता आहे खूप दिवस झालं ते काम तसं चालू होतं, ते काम झालं त्याच्याबद्दल देवाचे आभार। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते। परत एक बार मी तुझ्यामध्ये आले, सकाळपासून मी तयार होऊन बसले, पण कसं आहे ऑटोवाल्याला फोन करते त्या ऑटोवाल्याचा फोनच बोलता, कितीतरी ऑटोवाल्यांना फोन केले पण मी काही उचलला नाही। शेवटी मुलगा म्हणाला मी मुलांना सोडून येतो ट्युशनला, तो पण आला। त्यांनी सुद्धा आल्यावर खूप फोन केले पण एकही नाही आला। शेवटी तो मुलगा बसल्या त्याला गाडीवर मी नेऊन सोडतो चल, कारण ती सकाळपासून तयार होऊन बसली आणि मी त्यांनी म्हटलं हो मी प्रयत्न करते चल।
त्यांनी मला चर्चपर्यंत आणून सोडलं. माझ्या मनात होतं, देवाच्या मनात होतं मी चर्चला यावं. देवाने इतक्या अडचणी आल्या तरी त्या अडचणी बाजूला करून मला तुमच्यामध्ये परत एक वार त्याने आणले. याबद्दल मी त्याच्या आभार मानते. आणि देव माझा सांभाळ दिवसेंदिवस करत आहे. मला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही किंवा म्हातारपणामुळे मला काही दुसरे त्रास आजार वगैरे असं काही होत नाही. आणि देव माझा सांभाळ करतो. याबद्दल देवाची मी आभारी आहे. प्रार्थना करते की देवा तू माझा नेहमी सांभाळ कर, कारण माझी भिस्त माणसापेक्षा तुझ्यावर आहे. आणि देव त्याच्याप्रमाणे माझा सांभाळ करतो आणि माझ्या कुटुंबाचाही सांभाळ करतो. याबद्दल मी देवाला सतत आभारी आहे. प्रार्थनेत माझ्या अवसेर आंटीला देव सांभाळत आहे. त्यांना ते चर्चमध्ये येण्यासाठी जे काही अडचण आहे त्याच्यापासून देवाने सांभाळलं आणि लवकरात त्यांना घेऊन आलं. आणि असंच देवाने त्यांचं मदत करत राहावं आणि त्यांना आरोग्य देत राहावं. याबद्दल आपण आपल्या प्रार्थनेमध्ये त्यांचं विनंती ठेवूया. परमेश्वरांना मी आभार मानतो. मागील दिवसामध्ये थोडं माझी तब्येत बरोबर नव्हती, परंतु परमेश्वरानं मला आरोग्य दिलं आहे. मी देवाचे आभार मानतो की परमेश्वर आरोग्य देणार आहे. थँक्यू. देव आरोग्य देणार आहे, परमेश्वर आरोग्य देणार आहे. अंकलला त्यांनी सांभाळलं आणि मागील दिवसामध्ये त्यांची जी तब्येत खराब होती त्याच्यामध्ये देव सावरत आहेत, त्यांना चांगला एनर्जी देत आहे. याबद्दल देवाचे आभार. परमेश्वर आम्हाला सगळ्यांना सांभाळत आहे, त्याची कृपा आहे, आम्हाला फिरवत आहे, म्हणून त्याचे उपकार मानते. गेल्या आठवड्यात आपण रविवारी पावसासाठी प्रार्थना केली होती आणि देवाने त्याचं उत्तर दिलं. आणि खरोखर देव महान आणि सर्वशक्तिमान आहे. आणि एक रिक्वेस्ट आहे की आणखी पावसाची आपल्याला गरज आहे, आपल्याला पाऊस मिळावा ही विनंती आहे देवाकडे. आणि दुसरी की आमच्या टीव्हीला थोडं अलर्जी डोळ्याला झालेली आहे आणि थोडंसं संडास वगैरे लागली आहे. तर विनंती आहे सर्वांनी त्याच्यासाठी प्रार्थना. जी मागील आठवड्यामध्ये आपण पावसासाठी प्रार्थना केली आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं खूप जोरात पाऊस होता आणि देवाने ती आपली प्रार्थना ऐकली. याबद्दल देवाचे आपण आभार मानूया. देव प्रार्थना विनंती ऐकणार आहे. देव प्रार्थना विनंती ऐकणार आहे. देव प्रार्थना विनंती ऐकणार आहे. खरोखर आपल्या जे विनंती आहेत, प्रार्थना आहेत, ते देव ऐकतो. आणि गेल्या आठवड्यामध्ये खूप चांगलं पाऊस झालं. मी माझी साक्ष सांगतो. गेल्या आठवड्यामध्ये जे पाऊस झाला, काल परवाला जे पाऊस झाला त्यामध्ये आम्ही दोघंही अडकलो होतो, मी आणि माझा भाऊ. इतकं जोरात पाऊस होता. आम्ही जेव्हापासून ऑफिसमधून निघालो त्यावेळेस थोडा हळूहळू होता. म्हणलं ठीक आहे चाललं जावं, आता लांब आहे, एक 20 मिनटं लागतात आम्हाला तिथून जायला कमीत कमी. आणि ते प्रोग्राम एक चालू होता, त्या संदर्भामध्ये सगळे रस्ते बंद होते. जायचं असेल तर लातूर फाट्याकडून जावं लागेल, नसता ते पद्मजा सिटीकडून जावं लागतं. मग ते पद्मजा सिटीजवळचा रस्ता खूप खराब झालेला आहे, खूप चिकट झालेला आहे. त्यासाठी मग आम्ही हा विचार केला आम्ही तिकडून जावं. पण पाऊस इतक्या जोरात होता, ट्राय केला आम्ही इथून समोरून जायचं आणि इतकं पाऊस होतं आणि तिथंच त्याच्यामध्ये वीज कडकत होत्या. आम्ही दोघं चाललो, त्याने एक गाडीवर मी एक गाडीवर. रेनकोट वगैरे होतं पण आम्ही भिजलो, चांगलंच भिजलोत आम्ही. जवळजवळ 9-9:30चा टाईम होता आणि त्यावेळेस इतका जोरात पाऊस होता. आम्ही तिथून समोर जात असताना म्हटलं बाबा तेव्हा घरी जायपर्यंत आम्हाला सांभाळ, व्यवस्थित आम्हाला घेऊन जा. गाडी स्किट करत होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला देवाने सांभाळलं, व्यवस्थित आम्हाला नेलं. आणि घरी गेल्यानंतर आणखीन जोरात पाऊस पडला. जवळ 1-2 वाजता ते चालू होतं. ते लोक तिथं जे मेंढपमध्ये बसले होते त्या सगळ्या लोकांना तिथं हलवण्यात आलं होतं आणि बाकी सगळं ते जे ठिकाण होतं ते पूर्ण पाणी झालं होतं. आमच्या जवळ पण तिथं जे मेन जायचा रस्ता आहे ते सगळं पाणी झालं होतं. म्हणजे पाणी एवढं होतं. देवाने त्याच्यामधून आम्हाला सांभाळलं, याबद्दल देवाचे आभार मानतो. आणि मला जाण्या येण्यामध्ये, आमच्या दोघांनाही जाण्या येण्यामध्ये देव मदत करत आहे. आमचे जे गरजा आहेत ते देव पुरवत आहेत, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि यासोबतच प्रार्थना विनंती आहे, आईसाठी प्रार्थना करा. गेल्या 2 महिन्यापासून जे आजार आहे, म्हणजे जे ॲलर्जी आहे, सर्दी खोकला आहे, ते जातच नाही. मी प्रत्येकाला दाखवून ठेवलं आहे, सगळ्यांना दाखवलं आहे. गव्हर्मेंट हॉस्पिटल असो, प्रायव्हेट हॉस्पिटल असो, सगळ्याकडे दाखवलं आहे, पण ते काही कमी होत नाही. 1 दिवस कमी होतात, मग परत ते चालू होते. त्यासाठी विनंती आहे की आईसाठी, आईच्या आजारासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आणखीन कोणाची काही विनंती आहेत, प्रार्थना आहे, विनंती असेल ते सांगू शकता. हॉलसाठी प्रार्थना.
मैं एक चीज़ मेरे दिल में हो रहा था कि अभी हम सबको मालूम है कि अंत का दिन आने वाला है, अंतिम दिन आने वाला है, तो हम कितने तैयारी में चल रहे हैं। ये क्वेश्चन मैंने पहले अपने आप को किया मैंने, फिर अभी मुझे अंदर से लग रहा है कि मुझे बोलना चाहिए ये चीज़, क्योंकि अभी ये अंतिम के दिनों में ना हमको बहुत सारे बाइबल में ऐसी चीज़ें बोली गई है जो हमको वो साइन देता है। तो अभी के ये समय में आप और मैं कितना परमेश्वर के बारे में हम लोगों को बता रहे हैं, हमें अपना मालूम है ना, मुझे मेरा मालूम है, मैं बता रही नहीं बता रही। तो जो बता रहे हैं उसको आप लोग कंटिन्यू करो परमेश्वर पवित्र आत्मा की शक्ति में, और जो नहीं बता रहे तो आज से आप भी एक चैलेंज लो। आपको और मेरे को एक चैलेंज लेना चाहिए कि हम एटलीस्ट एक दिन में एक जन को तो हम प्रचार करेंगे, प्रभु यीशु ख्रिस्त के बारे में बताएंगे, है ना। क्योंकि हम जब आत्मिक आंखों से देखते हैं ना, मैं उस दिन भी बात कर रही थी मेरे फ्रेंड के साथ में, कि आत्मिक आंखें से देखते हैं तो परमेश्वर का राज्य और संसार का राज्य में बहुत भिन्नता हमको दिखाई देती है, बहुत एकदम क्रिस्टल क्लियर दिखाई देती है, पर भी संसार के लोगों को वो चीज़ मालूम नहीं है। वो देखते भी है पर भी नहीं देखते वो। तो इस चीज़ में ना क्या है, कहीं ना कहीं हम ईसाई लोग जिसको परमेश्वर ने चुना है, तो हमारा कितना मतलब पॉइंट के वजह से आज लोग अंधकार में ही जी रहे हैं। तो हमको ये चीज़ एक चैलेंज लेना चाहिए कि मैं एटलीस्ट एक दिन में तो एक जन को तो बिल्कुल बता ही सकते हैं ना। तो हम लोग एक दिन में एक जन को हम बताएंगे बोल के एक टारगेट, एक चैलेंज हमको लेना चाहिए यीशु ख्रिस्ट के बारे में। तभी यीशु ख्रिस्ट का राज्य फैलेगा, तभी यीशु ख्रिस्ट का काम आगे बढ़ेगा, क्योंकि यीशु ख्रिस्त ने सारा जिम्मेवारी हम लोग को सौंप के वो गए। और सिर्फ जिम्मेवारी नहीं, पवित्र आत्मा और शक्ति और पावर और अधिकार भी उन्होंने हमको दिया है। तो मैं ये दिनों में बहुत स्ट्रगल कर रही हूँ, क्योंकि मेरे को बहुत एंजाइटी और पैनिक अटैक आते रहता है। फिर भी कभी मैं परमेश्वर की चीज़ों को सोचती हूँ तो मैं बिल्कुल ठीक हो जाती हूँ। और मुझे ऐसा लगता है दिल में कि अगर मैंने परमेश्वर नहीं पाया होता, अगर यीशु ने मुझे नहीं चुना होता और मैं संसार में रहती, तो मेरा क्या हालत हो जाता अभी, मुझे ऐसा लगता है। क्योंकि हर एक वक्त जब यीशु की चीज़ों को मैं याद करती हूँ ना, तो वो स्पिरिट, वो एंजाइटी का स्पिरिट मेरे को छोड़ देती है ऐसा। तो यही कहना था। और प्लीज़ मेरे ये प्रॉब्लम के लिए आप लोग प्रार्थना भी कर दीजिए, ठीक है। सभी को जय मसीह। डोना सिस्टरसाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवूया, जे त्यांचा एन्झायटी आणि पॅनिक जे अटॅक येत असतात त्यांना विशेष आपल्या प्रार्थना विनंतीमध्ये आपण आठवण ठेवूया, जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे देव त्यांना सांभाळो आणि त्याच्यामधून त्यांना काढो. आणि त्यांनी एक पॉईंट्स खूप चांगलंच दिलं आहे, आपल्याला एक भार दिलेला आहे. प्रत्येकाला देवाने आपल्यासाठी एक भार दिलेला आहे की आपण एक व्यक्तीला सांगावं आणि देवाच्या राज्यामध्ये आणावं. आणि आपण सगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना विनंती करत असतो, मला हे पाहिजे, जेव्हा मला सांभाळत आहेस, म्हणजे जाण्यामध्ये हे सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना विनंती करत असतो. पण आपण याच्यासाठी कधी प्रार्थना केली का की देवा आज मी तुझ्याबद्दल कुणाला तरी सांगावं, म्हणून आज कुणाला तरी मी तुझ्याबद्दल सांगावं. तर आपण आपल्या प्रार्थनेमध्ये हे विनंती करावी देवाकडे की देवा मला ते बोलणारं मन दे, ते समजून सांगणारा एक बुद्धी दे. आणि जेणेकरून मी जे माझ्यासोबत जे आहेत, जिथं कुठं मी काम करत असतो, जिथं कुठं बोलत असतो, भेटत असतो, त्या ठिकाणी आपण एक व्यक्तीला सांगायला पाहिजे. आपण जेव्हा सांगत नाही किंवा आपण जेव्हा वागत असतो, मी सोशली असं वागत असतो, मी सगळ्यांसोबत राहतो, मग आपलं प्रेम, देवाचं जे दिलेलं प्रेम आहे ते वाटायला पाहिजे. जे त्यांनी आपल्याला शिकवलं आहे, आपल्याला पाहून त्यांना वाटायला पाहिजे याचा देव थोर आहे, जिवंत आहे. तर आपल्या प्रार्थनेमध्ये, आपल्या याच्यामध्ये आपण एक विनंती करू, ॲड करू की जेणेकरून देव आपल्याला मदत करू आणि आपण एकमेकांना सांगण्यास मदत होऊ. ठीक आहे. काही प्रार्थना विनंती आहेत का आणखी? राजूदाची तब्येत बरोबर नाही आहे, त्यांना त्यांच्या तब्येतीसाठी, त्यांच्या हेल्थसाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. आणि कोणी आहे? जर नसेल, प्रभुदादी सिस्टर आहेत, त्यांनी या सगळ्या प्रार्थना विनंतीसाठी प्रार्थना करतील. धन्यवाद स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू.
हे सगळ्याचे समय परमेश्वर पित्या तुझ्या भवनात तू आम्हाला घेऊन आलायस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आता शब्दात दिवस पाळण्यासाठी तू आमचे मार्ग मोकळे केलेस आणि तुझ्या भवनामध्ये सुखरूप आम्हा प्रत्येकाला घेऊन आलास त्याबद्दल तुला मनापासून तुझे आभार आणि उपकार मानते माझ्या राजा. धन्यवाद देते. विशेष प्रार्थना करते परमेश्वर बाप्पा तुझ्या चरणातून परमेश्वर बाप्पा जे काही प्रत्येकाने जे काही प्रेयर रिक्वेस्ट दिली ती तू ऐकलंयस परमेश्वर बाप्पा. जसं की परमेश्वर बाप्पा किवीला जो काही त्रास होत आहे परमेश्वर बाप्पा जे काही लूज मोशन आहेत अंगावर रॅशेस आहेत परमेश्वर बाप्पा जे काही इन्फेक्शन असतं सर्व काही कमी होऊन जाऊ दे आणि त्या लेकराला तू बरं कर माझ्या राजा. प्रभू त्याला तू आरोग्य दे छंगाई दे परमेश्वर बाप्पा आणि सर्व आजारातून त्याला बरं कर माझ्या राजा. धन्यवाद देतो. तसंच प्रार्थना करते प्रभू परमेश्वर बाप्पा पावसाची अत्यंत गरज आहे परमेश्वर बाप्पा. ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी परमेश्वर बाप्पा पाऊस अतिवृष्टी होत आहे पण प्रभू गरजेच्या ठिकाणी देखील तू पाऊस दे माझ्या राजा आणि आम्हा प्रत्येकाची गरज तू पूर्ण कर माझ्या राजा. धन्यवाद देतो प्रभू येशू. मी प्रार्थना करते नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची गरज आहे तू नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडू दे माझ्या राजा आणि तुझा गौरव तुझा महिमा होऊ दे. तसंच मी प्रार्थना करते परमेश्वर बाप्पा राजूभाई यासाठी त्यांना जे काही आजार असेल परमेश्वर बाप्पा ते बरं कर तू आरोग्य दे छंगाई दे जे काही परमेश्वर बाप्पा सर्व काही तू जाणतोस तू डॉक्टरांचा डॉक्टर तूच वैद्यांचा वैद्य आहेस बाप्पा. तू त्यांना स्पर्श कर तुला बसल्या पटकन आरोग्य भेटू दे माझ्या राजा. पवित्र बाप्पा जे काही मी परमेश्वर बाई प्रार्थना करते जे काही सिस्टरने विनंती दिली प्रभू जो तुझा भार आहे परमेश्वर बाप्पा तू आम्हावर दिलायस की तू प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक लोकांना जाऊन सुवार्थ सांगणे प्रभू ते भार वाहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला मदत कर सहाय्य कर आणि तुझा गौरव तुझा महिमा होऊ दे माझ्या राजा. प्रभू तू प्रत्येक प्रार्थना ऐकतोस तू प्रत्येक विनंती ऐकतोस माझ्या राजा आणि प्रत्येक गोष्ट तुला शक्य आहे परमेश्वर. अशक्य असं काहीच नाही माझ्या राजा. धन्यवाद देतो प्रभू. इथं बसलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत साक्षी निर्माण कर बाप्पा. तू अवसरे आंटीला सांभाळत आहेस प्रत्येकाने सांभाळ त्यांना चांगलं आरोग्य दे बाप्पा आणि तुझा गौरव तुझा महिमा त्यांच्या जीवनात होऊ दे माझ्या राजा. धन्यवाद देतो. सर्व सन्मान गौरव तुला देतो प्रभू. येणाऱ्या दिवसात आम्हा प्रत्येकाकडून तुझा गौरव होईल असं आमचं जीवन बनव माझ्या राजा. प्रत्येकाला आध्यात्मिक वाढीसाठी तू मदत कर प्रभू येशू. प्रत्येकाला तुझा ओझं घेऊन चालण्यासाठी तू मदत कर माझ्या राजा. प्रभू जो काही तू आम्हाला सुवार्थेचा ओझं दिलं ते आम्ही पूर्ण करावं यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला मदत कर. आमची आत्मिक वाढ होऊ दे आत्मिक उन्नती होऊ दे माझ्या राजा. धन्यवाद देतो. सर्व सन्मान गौरव तुला देतो. या पुढचा वेळ का तुझ्या प्रार्थना येशूच्या नावात केली नाही पिता आमेन. हालेलुया. आपण या वेळेमध्ये साम रिडिंग करणार आहोत स्तोत्र वाचन. आपण त्यासाठी स्तोत्र 92 काढूया. स्तोत्र संहिता 92. आपण उठून उभं राहावे खडे होंगे और साम 92 निकालेंगे. आपण सर्वजण एकत्र वाचूया. स्तोत्र संहिता 92 वाचते. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझे नाम संकीर्तन करणे गोड आहे. प्रभात समयी तुझे वात्सल्य प्रति रात्री तुझी सत्यता वाखाणणे. दशतंतु वाद्य सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे गोड आहे. कारण तू हे परमेश्वरा आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करतो. हे परमेश्वरा तुझे कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत. पशुवृत्तीचा मनुष्य हे जाणत नाही. मूर्खाला हे समजत नाही. दुर्जन गवताप्रमाणे उद्भवते व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. म्हणून समजावे तू तर हे परमेश्वरा सदा सर्व काळ उच्च स्थानी आहेस. पहा हे परमेश्वरा तुझे वैरी नाश पावते. सर्व दुष्कर्म्याचे दानादान होईल. माझे शिंग तर तू गव्याच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहे. मला ताज्या तेलाचा अभ्यंग केला आहे. माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे. मजवर उठलेल्या दुष्कर्मा संबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. धार्मिक मजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबानोनासारख्या गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या मंदिरात रोखलेले असतात ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धापणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अधर्म मुळीच नाही. परमेश्वर वाचलेले स्तोत्र आशीर्वादित करू आणि तर सांगत आहे की धार्मिक खजुरीसारखा वाढेल.
आणि जे धार्मिक लोक आहेत परमेश्वर त्यांना आशीर्वादित करेल, ते आशीर्वादित राहतील. प्रार्थना करेल. रणवीर का अंकल प्रार्थना करते. धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझे स्तुती सो प्रभू देव बाप्पा, तुझे गौरव तुझी महिमा हो प्रभू. यावेळेस प्रभू देव तू आम्हा स्तोत्र संहितेमधून प्रभू देव Thank you, बोध केलेस, Jesus. तुझे आभार मानतो प्रभू. आणि प्रभू आम्हाला तुझ्या धार्मिकतेमध्ये चालवलेस प्रभू देवा, तू आम्हा धार्मिक असं ठरवलेस, तुझे आभार मानतो परमेश्वरा. आणि प्रभू आम्हाला तुझ्या इच्छेनुसार चालव सर्व प्रभू देवपा. ज्या वचनामध्ये बोललेलं आहे प्रभू देवपा, त्या वचनाप्रमाणे प्रभू आम्हाला चालण्यासाठी तू सहायता कर. हो धन्यवाद प्रभू, हे सुंदर वचन तू आम्हाला दिलेस. आणि सर्व पशु पक्षी प्रभू देवपा तुझं गुण गौरव वर्णन करतात प्रभू. आम्ही तुझी स्तुती करावी आणि तुझं गौरव करावा, यासाठी प्रभू देवपा तू आम्हाला या मंदिरामध्ये आणलेले आहेस. आणि अहोरात्र तुझे महिमा हो, तुझे गौरव हो प्रभू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नामातून आहे प्रभू. आमेन. बसून घ्या आपण बैठेंगे. कोणाला काही गीत गायचं आहे का ऑफरिंगसाठी? ऑफरिंग के लिए किसी को गीत गाना है? जर नसेल तर आपण उपासना संगीत मधले गीत गाऊया. सर्व ख्रिस्तासाठी काही सर्व शक्ती जीवप्राण आणि ऐरोन दान दशांश गोळा करतात. आपण सर्वजण गीत गात असताना आपलं दान दशांश प्रभूसाठी देऊ. सर्व ख्रिस्तासाठी काही सर्व शक्ती जीव प्राण शब्द कामे कल्पना सर्व दीन दास जाण येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पिसारे जीने जाण येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पिसारे जीने जाण घात घेई त्याचे कार्या पाय माझे चालाया नेत्र माझे त्या पाहाया ओट स्तुती गावया येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पिसारे जीने जाण येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पिसारे जीने जाण रत्न तेजस्वी पदार्थ कीर्ती द्रव्य सुखेया घोरमानी जगपार्थ ख्रिस्त परिमाजिया येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पिसारे जीने जाण येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पिसारे जीने जाण. प्रार्थना करूया आपण. आपल्यामध्ये 5 सिस्टर आहेत, ते दान दशांसाठी प्रार्थना करते. सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र आणि असोते परमेश्वर आणि असो जसे सर्व तुझे पवित्र मंदिरात तू आम्हाला घेऊन आला. धन्यवाद तुझे लोक परमेश्वरा. आम्ही जी तुझं आराधना उपासना केलेली आहे तो परमेश्वरा ती तू मान्य केली आहे असा आमचा विश्वास आहे. आम्हा प्रत्येकाला चांगलं मन की तुझ्या विश्वासात वाढण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आहे. हे दान आम्ही दिलेलं आहे तो परमेश्वर आहे तो आशीर्वादित कर. प्रत्येकाने अधिक दान तुझ्या मंदिरात द्यावं, तुझ्या कार्यासाठी त्याचा वापर व्हावा असं तू करेल. जे
देऊ शकले नाही त्यांनाही देण्यासाठी तो परमेश्वराने त्यांना सहाय्य केलं. त्या दानावर तुझा आशीर्वाद पाठवा आणि या दानाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी व्हावा. येशूच्या नावात मागते म्हणतो ऐक. आमेन.